नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत अगदी वेगळ्या पद्धतीने. तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. ही वांग्याचं भरीत आज मी कांद्याची पात आणि मटार घालून करणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी मोठ्या साईजचे 4 मोठे वांगे घेतलेले आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे धुवून त्याला वरून तेल लावून घेत आहे. आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे मी सगळ्या वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर आपण वांगे ठेवून भाजून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी वांगे चांगल्या प्रकारे सगळ्याच साईडने आपल्याला वांगे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला गॅस बंद दिसेल, पण बंद नाही आहे, उन्हामुळे ती गॅस दिसत नाही आहे. तर बघू शकता इथे वांगे आपले चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत. तर बघू शकता त्यानंतर एका वाट्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि जे आपले वांगे भाजून झालेले ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. वांगे पाण्यामध्ये घातल्याने आपली जे वांग्याची साल आहे ती एकदम सहजरित्या आपण काढू शकतो. ही एक टिप्स आहे, तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे वांगे पाण्यात घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण 2 टमाटर कट करून घेतलेले आणि तव्यावर भाजण्यासाठी ठेवलेले आहे. त्यानंतर 3 ते 4 मिरच्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता इथे मिरची आणि टमाटर आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. त्यावर एक झाकण ठेवून मी ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण जे वांगे पाण्यामध्ये घालून घेतले त्याची वरची साल बघू शकता अगदी सहजरित्या निघत आहे. त्यानंतर वरची जे मुखी आहे ते आपल्याला कट करून वांगं आतमधून चेक करून घ्यायचं की त्यामध्ये अळी आहे किंवा नाही. तर बघू शकता अशाच प्रकारे सगळे वांगे मी आपल्याला त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे टमाटर भाजण्यासाठी ठेवलेले ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी काढून घेत आहे. त्यानंतर ते साईडला ठेवून आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहे आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची वरची साल काढून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कांद्याची पात घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी कांद्याची पातसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक कोथिंबीरसुद्धा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि जे टमाटर आणि मिरची भाजून घेतलेले होते त्याची टमाटरची वरची साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ते चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी चाकूने थोडं कट करून घेतलेलं आहे आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला चांगल्या प्रकारे चोरून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपल्याला चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली टमाटर आणि मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर बघू शकता आपलं सगळं भरिताचं साहित्य तयार झालेलं आहे. त्यामध्ये लसूणसुद्धा 4 ते 5 पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहे आणि जे मटार आहे ते सुद्धा बॉईल करून घेतलेले आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून ऑइल घालून घ्यायचं आहे. ऑइल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून जिरा, 1 टेबलस्पून मोहरी घालून चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये लगेच कांदा घालून आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे कांद्याची पात आहे ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे त्यानंतर जे लसूण आपण ठेचून घेतलेलं ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. लसूण आणि कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत शिजल्यानंतर बघू शकता त्यामध्ये आपण जे टमाटर आणि मिरचीची पेस्ट तयार करून घेतली ते सुद्धा घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे आणि जे आपण मटार बॉईल करून घेतलं होते ते सुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे आपलं शिजलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून धनिया पावडर, त्यानंतर 1 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला चांगल्या प्रकारे ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं जे आहे ते सगळं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे त्याचे जे पेस्ट आहे आपण ते रेडी करून घेतलेली ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं भरीत बघायला सुद्धा एकदम भारी आणि टेस्टी दिसत आहे. तर बघू शकता तुम्हाला यामध्ये हळद घालायची नसेल तर तुम्ही हळद स्किप्स करू शकता. तर बघू शकता आपलं भरीत हा एकदम रेडी झालेला आहे. त्यानंतर त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला जे कांद्याची पात आहे ते सुद्धा घालून घ्यायचे. त्यामुळे वांग्याच्या भरीताला टेस्ट एकदम भारी आणि एकदम चविष्ट तयार होतो. तर बघू शकता इथे आपलं वांग्याचं भरीत हा रेडी झालेला आहे. ही
वांग्याचं भरीत तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. भाकरीसोबत तर एकदम भारी लागतो. तर बघू शकता एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेत आहे. अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे. त्यावर थोडंसं कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे आपलं वांग्याचं भरीत एकदम खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.